चला नाश्ता तयार आहे. चिनू मनू, अदिती, अखिल, आई बाबा, मंगलात्या, अहो अहो ऐकलं का? आकाश भाऊजी, नाश्ता तयार आहे, या लवकर. वहिनी रोज अशीच आरोळी ठोकावी लागते का? हो ना ग, नाही तर कोणी ऐकत नाही. तुला सांगते, एखाद्या हॉटेल प्रमाणे ना 11 वाजेपर्यंत नाश्ता चालूच राहिलाय तर. आणि मग आल्यावर विचारतात नाश्ता गार का झालाय म्हणून. एवढे सारे पदार्थ एका वेळी? पहिल्यांदाच बघितले असशील ना एवढे पदार्थ. तुझ्या आजी आजोबांना थोडीशी येणार एवढे पदार्थ करायला. हा मज्जा आहे बाबा एका मुलाची. खा, पोटभर खा आता. परत कधी खायला मिळेल कुणाच ठाऊक. जा खा. काय आत्याबाई, गप्पा कसल्या रंगल्यात? अरे बनी पोटभर खाओ असं म्हणत होते त्याला. हो ना रे? हा? हा. चल चल पुढे ये खा खा. चल चल चल. ए ती माझी खुर्ची आहे बाळा, तू दुसरीकडे बस ना. हो बस दादा. मी इथे बसणार. हा ये. मी इथे बसणार. चल चल, भूक लागली आहे. अरे वनी, काय एकत्र नाश्ता करायचा ना? वनी, काय काय केलं नाश्त्याला? पोहे, इडली सांबार, ब्रेड जॅम, कॉर्नफ्लेक्स, दूध, चहा, कॉफी आणि मुलींचं फेवरेट हॉट चॉकलेट. बाबा, वसुंधराने आज गोडाचा शिरा केलाय. अरे वाह, घ्या 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 लवकर घ्या. ते जा तू जाऊन बस. वाह, अरे काही नाही, मी त्याला म्हटलं की ही माझी नेहमीची जागा आहे, दुसरीकडे बैस. माझ्यासोबत बसशील? माझ्या मांडीवर. चला 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 या. उठ. अरे काका, मांडी फ्रॅक्चर होईल ना तुझी. अदिती, असं नाही बोलायचं. हे बाबा, मी काकाची काळजी म्हणून बोलले. तरीही असं नाही बोलायचं. तू बनीला सॉरी बोल. सॉरी बनी. काय रे भास्कर, कशाला सॉरी वगैरे म्हणायला लावतोयस? अरे मुलं मस्ती करत होते. आणि तो आहेच ना असा गोड गोड जाडू जाडू. बघ की नाही, तो जाडू आणि ह्या झिपऱ्या.
आहो शिरा थँक्यू नाही थँक्यू बनी चल पटकन शिरा खाऊन घे. नको आहे मला नकोय शिरा नको. अरे असं कसं नको, तुला शिरा किती आवडतो. चल पटकन खाऊन घे. नको आहे मला भूक नाहीये. बनी तुला सकाळी खूप भूक लागते माहितीये मला. चल पटकन खाऊन घे. हा आई नको. आता त्यालाच वाढणार आहेस का आम्हालाही देणार आहेस? निदान टेस्ट पुरता. हो आई वाढते ना. बघू जरा टेस्ट. थोडा. बस एवढा. बाबा मला भरपूर दे चालेल. मीठ घातलंस की काय? म्हणजे चिमूटभर घातलं त्याने चव चांगली येते ना. आपल्याकडे नाही चालत. हा मंगल हा तुझ्या वहिनीची टेप तुझ्याकडे अडकली की काय? हा? वसुंधरा मस्त झाला शिरा. मस्त झालंय. वसुंधरा एक तू पण खाऊन घे. आपल्याकडे माणसं यायचे त्यांना गिफ्ट द्यायचे. उगाच त्यांना तिष्ठत ठेवायला नको. खाऊन घे आणि नंतर चेंज करून ये. अहो पण आई साडी नवीनच आहे माझी. असेल पण ज्यांना तुला गिफ्ट द्यायचंय की नाही त्यांनी जर तुझ्यापेक्षा भारीतल्या साड्या नेसल्या असतील तर ते कसं चालेल? ठाकूरांची सून आहेस तू आणि नवी सून नखशिखांत नटलेली पाहिजे. हं? खाऊन घे आणि चेंज कर. बरं. वसुंधरा बहिणी. वसुंधरा वहिनी या ना. झालीस का तयार? हो. बघू. खूप सुंदर दिसतेस. तुला कोणाचीही नजर न लागो. आणि तुझ्या याच सौंदर्याला आणखीन खुलवण्यासाठी बघ मी काय आणलं. हे सगळं घे. वहिनी थांब. बघ आता उघडून. सुंदर आहे ना? खूप सुंदर आहे. पण वहिनी याची काय गरज होती? अगं ह्याचीच तर कमी होती. खास तुझ्यासाठी माझ्या आणि यांच्याकडून. बरं बघू दे मला तुझ्यावर कसा दिसतोय हा दागिना. बस 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 बस. किती गोड दिसतायत ग. बरं आता हा दागिना ठेवून दे कपाटात. हो. हे घे. आणि लवकर या बाहेर. आवडलं का? हो हो आई आवरलंच आहे. बघू कशी झाली आहे तयारी. हे पण घाल. नवीन नवरी आहेस. ठाकूरांची छोटी सून शोभली पाहिजेस. आई काय झालं? चिडलात का माझ्यावर? आधी बोलणार नव्हतेच
पण आता तू विचारलंच आहेस तर बोलते. नाहीतर लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासूनी कटकट केली. हा ठप्पा नकोय मला माझ्यावर. शिवाय तुझ्या त्या घरातल्या माणसांचं लक्ष असेलच इथे. या घरात काय घडतंय यावर. म्हणूनच बोलणार नव्हते, पण आता बोलतेच. तुझा मुलगा माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येता कामा नये याची काळजी घे वसुंधरा. आई असं का म्हणताय तुम्ही? माझ्या मुलाचं लग्न मी का लावून दिलं तुला समजत नाहीये? लहान नाहीयेस तू. त्याला त्याच्या आयुष्यातले हरवलेले रंग परत मिळावे, एक छानशी जोडीदारी मिळावी म्हणून. पण जर तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा तुझा मुलगा जास्त महत्वाचा असेल आणि त्यासाठी तू तुझ्या नवऱ्याची बेडरूम सोडून इथे तुझ्या मुलाच्या खोलीत येऊन राहणार असशील तर कसं चालेल? आई पण यांनीच. तो म्हणाला असेल, पण तुला ती बेडरूम सोडून यायला सांगितलं कोणी? तू त्याला म्हणू शकली असतीस की मी इथेच राहते तुमच्या बरोबर या बेडरूम मध्ये. पण नाही, तो म्हणाला आणि तू निघून आलीस. हे बघ, मला तुझा मुलगा या घरात यायला नको होता. मी तसं स्पष्ट सांगितलंही होतं, पण माझ्या मुलाने आग्रह केला, माझ्या नवऱ्याने आग्रह केला म्हणून माझा शब्द मोडून तो या घरात आला. पण या घरातला नातू म्हणून मी त्याचा स्वीकार करू शकणार नाही. ते ओझं आहे, फक्त ओझं. काय आहे, शेवटी दुसऱ्याचं रक्त आहे. तू त्याला आमच्या घरात आणलं असशील तरी सुद्धा ठाकूर घराण्याचा वारस हे स्थान त्याला कधीच मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला नकोय तो? नकोच होता. आणि हे जगजाहीर आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तो माझ्या मुलाच्या सुखाच्या आड आला तर मी त्याला या घरात राहू देणार नाही. वेळ आली तर हकलून पण लावीन. तयार झालीस की बाहेर ये. लग्न छान झालं आकाश सर. काका तुम्ही तर राहून द्या, न जेवता गेलात तुम्ही. हो सर, तुम्हाला कसं कळलं? काका आमचं सगळीकडे लक्ष होतं. अच्छा, प्रदीप काका बघा बरोबर पैसे वसूल केले केटरिंगचे. कसे? 17 गुलाबजाम आणले की नाही? येते मुलगी. येते ना. हा, आले आले. ये. सगळ्यांशी तुझी ओळख करून देते. या या. आकाश, आई आई आणि जा बाळा, खेळायला जा, मी येते. गुड बॉय. हे इनामदार साहेब गेली 22 वर्ष आमच्या कंपनीत आहेत. पूर्णपणे अकाउंट्स डिपार्टमेंट सांभाळतात समर्थपणे. आणि हे कदम साहेब, आपलं ते तुळजापूरचं वर्कशॉप आहे ना, ते यांच्या अंडर येतं. मालाला खूप चांगला उठावे त्याच्यामुळे आमच्या. आणि हे दामू काका आपल्या कंपनीमध्ये 25 वर्ष काम करतात. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळेजण आलात. इतकी वर्ष तुम्ही आकाशला तुमच्या कुटुंबातलंच एक मानलंय. कठीण काळामध्ये साथ दिली. आमच्या सुनेला वसुंधरेला देखील तुम्ही असंच सांभाळून घ्याल अशी अपेक्षा आहे. एक मिनिट हा. जरा ये सुनबाई. आपल्या घरात आग जरी लागली असेल तरी ती बाहेरच्यांना कळता सुद्धा कामा नये. हसरे चेहऱ्याने ये. नाही 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 काका, अहो काका तसं खरंच काही नाहीये. आकाश, अहो, मी काय म्हणते, तुम्ही दोघं निघा आता. संध्याकाळ झाली की मंदिरही बंद होईल. हा, निघा. ते मंदिरात निघा. अखिल, हा? तू त्यांना घेऊन जा. त्यांचं अजून हळकुंड उतरलेलं नाहीये. त्या दोघांनाच पाठवणं बरोबर नाही. हा, जा. हो हो. दादा निघूया. आई 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 तू चाललीस तर मी काय करू एकटा? अरे, त्या दोघांनी जायचं असतं. तू घरात खेळणं. एवढं मोठं घर आहे आपलं. जा, तुम्ही दोघं जाऊन या पटकन दर्शनाला. मी बघते याच्याकडे. वहिनी जाऊ दे ना, तसाही तो बोर होईल तिकडे. बनी तू छान मज्जा करा, आम्ही आलोच. आई, आपण जी सुपर मार्केटला जाण्यासाठी किराणा सामानाची यादी केली होती ना, ती घेऊन आम्ही सुपर मार्केटला जातो. नाही म्हणजे कसं, नुकतंच घरात लग्न पार पडलंय ना, तर पाहुण्यांची ये जा चालूच असते. तर काही त्यांना कमी पडायला नको ना, म्हणून आम्ही दोघं जण जरा जाऊन येतो. हो ना, सगळ्यांना सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळायला हव्यात. सगळं ना एकदम व्यवस्थित पार पाडतो बघ. सगळं नीट कर म्हणजे झालं. आणि तू करशीलच. हा, मी करेन. येतो आम्ही. बाई बाय. गाडी कुठे लावली? तिकडे पुढे.